लाईव्ह, सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन। जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज प्रेरित रक्तदान महायज्ञात एका दिवसात 1160 दात्यांचे विक्रमी रक्तदान। जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने 2 जानेवारी ते 19 जानेवारी पर्यंत रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले असून छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील पालोद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरुवार दिनांक 16 जानेवारी रोजी झालेल्या रक्तदान महायज्ञात एकाच दिवशी 1160 दात्यांनी रक्तदान करत रक्तदानाची विक्रमी नोंद करत सिल्लोड तालुक्याचे नाव लौकिक केले आहे। शिबिरासाठी महिलांचाही प्रचंड असा प्रतिसाद मिळाला। यात 173 महिलांनी रक्तदान केले। सिल्लोड तालुक्यात 10 कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे। यात आमसरी 151, पिंपळगाव घाट 251, केराळा 127, आमठाणा 285, भराडी 145, तळणी 203 तर पालोद येथे एकाच दिवसात 1160 एवढे विक्रमी रक्तदान झाले। शिबिराला जिल्हा सेवा समितीचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थांचे विशेष आभार व्यक्त करत शुभेच्छा दिल्या। शिबिर यशस्वी होण्यासाठी संप्रदायाचे आजी माजी पदाधिकारी भक्त शिष्य यांचा सहभाग होता। रक्तदान शिबिराचे सर्व रेकॉर्ड मोडीत सिल्लोड तालुक्यातील पालोद येथे एका दिवसात विक्रमी रक्तदान झाल्याने स्वस्वरूप संप्रदायाचे आजी माजी पदाधिकारी भक्त शिष्य साधक तसेच हितचिंतक यांच्या वतीने केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश शेळके, छत्रपती संभाजीनगर। जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज प्रेरित 4 जानेवारी ते 19 जानेवारीपर्यंत रक्तदान महायज्ञाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सिल्लोड तालुक्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन सुरू आहे आणि आज या ठिकाणी पालोद या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र पालोद या ठिकाणी भव्यदिव्य असं रक्तदान शिबिर झालेलं आहे आणि या शिबिरामध्ये जवळपास आज 1160 एवढं विक्रमी रक्तदान या ठिकाणी झालेलं आहे आणि या ठिकाणी सर्व भाविक या ठिकाणी उत्साही वातावरणामध्ये जमलेले आहेत। या तालुक्याचे काही प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी श्री गुरुदेव अनंत श्री उपस्थित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिणपीठ नाणेशधाम स्वामीजींच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात। त्यापैकी एक हा रक्तदानाचा उपक्रम चालू आहे। आपल्या पूर्ण भारतभर 4 जानेवारी ते 19 जानेवारीपर्यंत विविध ठिकाणी रक्तदानाचे कॅम्प चालू आहे। त्यापैकी आपल्या संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यामध्ये 4 जानेवारी ते 19 जानेवारीपर्यंत 10 कॅम्पचं नियोजन केलेलं होतं। त्यापैकी 6 कॅम्प संपलेले आहे आणि 7वा कॅम्प आजचा आपला इथं संपन्न झालेला आहे। आजच्या या कॅम्पमध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याने 1160 असं रक्तदान संकलन झालेलं आहे। त्याबद्दल मी सर्व तालुका सेवा समिती, सर्व गुरुबंधू गुरु भगिनी, जास्तीत विशेष म्हणजे महिलांचं जे रक्तदान झालं, महिला भगिनींची इतकी तळमळ होती की त्यांनी खरंच जरी एखाद्या आईचं किंवा ताईचं होऊ शकलं नाही, त्यांनी कमीत कमी 3 ते 4 दाते कसे आपल्या माऊलींच्या रक्तदानासाठी पोहोचतील यासाठी प्रत्येकानं तळागाळापर्यंत सेवा केली आणि सर्वांचं मन भरून मी अभिनंदन करतो। पूर्ण तालुका सेवा समितीच्या वतीने सर्व गुरुबंधू असेल, आपले तालुक्याचे सर्व पदाधिकारी, सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन। श्री गुरुदेव। असं रक्तदान सिल्लोड तालुक्यामध्ये झालेलं आहे, आपण काय यावर सांगणार आहे? श्री गुरुदेव। बघा, सिल्लोड तालुक्यामध्ये हा जो कॅम्प लावलेला आहे 7 नंबरचा कॅम्प होता, हा 6 कॅम्प आधी झालेला आहे। 7वा कॅम्प हा पालोद या ठिकाणी आहे। इथे भेट देण्यासाठी आलो। खरोखर उत्साह म्हणजे एकदम सर्व तालुका कमिटी, तालुका अध्यक्ष, सर्व आजी माजी पदाधिकारी एक आनंदित, म्हणजे इतका गुरुमाऊलींसाठी एकमुखानच म्हणजे एक नेतृत्वाखाली हे जे रक्तदानाला एक वेगळाच बघितलं का प्रत्येकाने अतिशय सुंदर प्रकारे प्रत्येकजण दाते अनावरत होते। त्यात आमच्या गुरु भगिनी यांचं एक अधिक कौतुक म्हणजे खरोखर मनाला वाटेल। काही गुरु भगिनींनी तर रक्तदान झालं नाही तर रडायचा सुद्धा प्रयत्न केला, परंतु ते रडल्या नाही। त्यांनी 4-4 दाते आणून इथं परत म्हणजे रक्तदानामध्ये वाढ केली। खरोखर सर्व सिल्लोड तालुकावासियांचं, तालुक्याचं पूर्ण तालुका कमिटी, सर्व भक्त शिष्य संत संघापर्यंत आजी माजी पदाधिकारी जी एकता आहे ही सिल्लोड तालुक्यामध्ये खरोखर दिसली। त्याबद्दल मी सिल्लोड तालुक्याचं मनापासून अभिनंदन करतो। 1160 रक्तदान
ह्या तालुक्याने केलं, सिल्लोड तालुक्यामध्ये झालं. आणि तो जो कॅम्प आहे 7 नंबरचा तो आपला जो पालोद या ठिकाणी झाला, त्याबद्दल खरोखर सिल्लोड तालुकावासियांचे मी मनापासून अभिनंदन करतो. श्री गुरुदेव. आज सिल्लोड तालुक्याच्या पालोद या ठिकाणी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज स्वस्वरूप संप्रदायाच्या वतीने आज विक्रमी 1160 एवढं रक्तदान झालेलं आहे. आणि हा एक दिवसीय हा विक्रम असल्याने खरोखरच याची एक मोठ्या प्रमाणात नोंद झालेली आहे. आणि या विक्रमाची जी नोंद झाल्यामुळं आज या ठिकाणी सर्व भाविक या ठिकाणी जल्लोषाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी एक त्यांनी उत्साह या ठिकाणी एक साजरा केलेला आहे. दास निषेधीन श्रीहरीचा नको करू रे नास आपुल्या जीवनाचा सत्कर्म करोनी काही परजन्मास फललव लाई। या उक्तीप्रमाणे मी सुरेश उगले होली फेथ इंटरनॅशनल स्कूल भराडी या ठिकाणाहून
पालोद या ठिकाणी रक्तदान महायज्ञ या कार्यक्रमामध्ये आज सहभागी झालेलो आहे। अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणीसधाम महाराष्ट्र यांच्या कृपेनं या ठिकाणी हा रक्तदान महायज्ञाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आपण जसं म्हणतो की रक्तदान महादान आणि हे एक पुण्याचं काम आहे, तर मी माझ्या जीवनामध्ये आज सर्वप्रथम आमच्या शाळेचे प्रिन्सिपल सोनवणे सर यांच्या सांगण्यानुसार या रक्तदान महादान या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेलो आहे आणि हे रक्तदान करून मला आज खऱ्या अर्थाने एक पुण्याचं कार्य केल्याचा आनंद होत आहे, एक सत्कर्म केल्याचा आनंद या ठिकाणी होत आहे। या ठिकाणी या गावचे सर्व गावकरी पंचकृषीतील सर्व बंधू आणि भगिनी या रक्तदान या महायज्ञामध्ये सहभागी झालेले आहेत आणि विशेष करून महिलांचाही या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे। तरी माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की अशा या पुण्याच्या कार्यामध्ये आपण स्वइच्छेने सहभागी व्हावे आणि रक्तदान करावे। नमस्कार। रक्तदान हे श्रेष्ठ दान या उक्तीप्रमाणे मी जर नेहमी रक्तदान करत असतो, तर या आजच्या जे शिबिरामध्ये जे स्वामी नरेंद्रचार्य महाराज आहेत त्यांचं जे शिबिर आहे त्यामध्ये आज मी स्वयंस्फूर्तीनं तसेच आमचे मित्र श्री सोनवणे सर यांनी मला त्या शिबिराबद्दल माहिती दिल्यानंतर मी स्वयंसेनं सहभाग घेतलेला आहे। तर अशा या रक्तदानामध्ये आपण सर्व नागरिकांनी यामध्ये सहभाग घेणं गरजेचं आहे, कारण रक्त हे अजून तरी विज्ञानाने बनवलेलं नाही आहे, ते आपल्याला अजूनही म्हणजे मानवाच्या शरीरातून आपल्याला रक्तदान करून त्याची पूर्तता करावी लागते। आणि अशा शिबिरामध्ये तर या शिबिरामध्ये बहुसंख्य महिला पुरुष त्याचप्रमाणे तरुण वर्गाने सहभाग घेतलेला आहे आणि अतिशय सिल्लोड तालुक्यामध्ये उत्कृष्ट असं रक्तदान शिबिर इथं पार पडलेलं आहे, तर आपणही असा सहभाग घ्यावा। आज पालोद सर्कल येथे स्वामी नरेंद्र महाराज माऊली यांच्या मार्गदर्शनाखाली संबंध महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे। त्याच माध्यमातून मोठ्या प्रमाणावर भक्त असल्याकारणाने तसेच या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर समाज प्रबोधन किंवा समाजात मोठ्या प्रमाणावर प्रगती करणे किंवा परिवर्तन करणे या मुख्य उद्देश घेऊन हे संस्थान आणि संबंध सेवक काम करत आहे। खरंच आज जो स्तुल्य उपक्रम त्यांनी राबवला रक्तदान शिबिर संबंध महाराष्ट्रामध्ये स्वामींनी दिलेल्या आदेशांप्रमाणे साधारणतः 1 लाख भाविक किंवा भक्त किंवा सेवेकरी हे रक्तदान करतील। खरोखरच हा महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्वामीच्या माध्यमातून या महाराष्ट्राला 1 लाखाच्या वरती डोनेट करणारे भक्त मिळाले आणि याच्या माध्यमातून नक्कीच आरोग्यविषयक समस्या मोठ्या प्रमाणावर सुटेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि आपल्या रक्तदान शिबिराला या माध्यमातून शुभेच्छा देतो। आणि स्वामीने जो हा निर्णय घेतलेला आहे हा अत्यंत उत्स्फूर्त असा चांगला निर्णय आहे की जात पात धर्म कुठलाही विषय न करता सगळ्यांसाठी शासनाला 1 लाखाच्या पुढं स्वामीच्या आशीर्वादाने या ठिकाणी सगळ्यात जास्त डोनर होतील अशी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि रक्तदान हे जीवनदान आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी सर्वांनी सहभागी व्हावे असे एक आवाहन करतो।